वेलकम स्टुडंट. स्टुडंट, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, जिओग्राफी. त्यामधला 4th चॅप्टर आहे एअर प्रेशर, म्हणजेच हवेचा दाब. तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज जो आहे हा बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते अजूनही जर बघितले नसतील तर त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच इथून पुढचे सुद्धा जे जे एक्सरसाइज मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन, गिव्ह रिझन्स, कारणे द्या. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. तर हवेचा दाब जसजसे उंचावर जाईल तसा कमी होतो. या पाठीमागचं कारण विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी उत्तर बघूयात आपण. फर्स्ट पॉइंट आहे, द प्रोपोर्शन ऑफ डस्ट इन द एअर, वॉटर वेपर, हेवी गॅसेस एक्सेट्रा इज हायर इन द एअर आर क्लोजर टू द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच पृथ्वीच्या सरफेस म्हणजे जमिनीलगतची जी हवा आहे या हवेमध्ये धूळ, धुके तसेच हेवी गॅसेस यांचे प्रमाण हे जास्त असते. सेकंड, दिस प्रोपोर्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. आणि हे जे प्रमाण आहे धूळ, धुके किंवा बाष्प यांचे प्रमाण जसजसे उंचीवर जाईल तसतसे त्यांचे ते प्रमाण कमी होते. ॲज वन मूव्स हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, द एअर बिकम्स थिनर अँड थिनर. तर जसजसे जमिनीपासून वर वर जायला लागेल तर हवा ही विरळ विरळ होत जाते. ॲज अ रिझल्ट द एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. आणि याचाच परिणाम म्हणजे जसजसे वरती जाल तसंच हवेचा दाब कमी होतो. सेकंड क्वेश्चन, प्रेशर बेल्ट्स ऑसिलेट्स. प्रेशर बेल्ट्स म्हणजे हवेचे दाबपट्टे. तर इथे ऑसिलेट म्हणजेच आंदोलन, म्हणजेच नेहमी सारखं सारखं चेंज होणे, याला ऑसिलेट असं म्हटलेलं आहे. नाऊ आन्सर, द ड्युरेशन अँड द इंटेन्सिटी ऑफ सनरेज व्हॅरीज ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड्स ऑफ द इयर इन द बोथ द हेमिस्फियर. तर दोन्हीही हेमिस्फियरमध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि इंटेन्सिटी ऑफ सनरेज म्हणजे सूर्याची किरणं आणि त्याचा कालावधी आहे हा वर्षभरामध्ये चेंज होत असतो. सो द लोकेशन ऑफ द टेम्परेचर झोन्स म्हणजे जे तापमानाचे पट्टे आहेत अँड द प्रेशर बेल्ट हवेच्या दाबाचे पट्टे आहेत, डिपेंड ऑन द सन हीट ऑल्सो व्हॅरीज. तर हे कशावरती डिपेंड आहेत? सूर्याच्या उष्णतेवरती डिपेंड आहेत आणि त्यामुळे ते व्हॅरी होत असतात. दिस चेंज इज ऑफ द ऑर्डर ऑफ 5 डिग्री टू 7 डिग्री टुवर्ड्स द नॉर्थ. तर हा जो बदल आहे 5 अंश ते 7 अंश उत्तरेकडे, सो त्यालाच उत्तरायण असं म्हटलेलं आहे. अँड 5 डिग्री टू 7 डिग्री साऊथ इन दक्षिणायन. इन दिस वे प्रेशर बेल्ट्स ऑसिलेट. आणि अशा प्रकारे हवेचे दाबपट्टे याच्यामध्ये चेंज होतो. सेकंड क्वेश्चन आहे, गिव्ह शॉर्ट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली प्रश्न विचारले आहेत त्याची आपल्याला थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट, व्हॉट इफेक्ट डज टेम्परेचर हॅव ऑन एअर प्रेशर. तर वातावरणाचा हवेच्या दाबावरती काही परिणाम होतो का, हा आहे प्रश्न. तर चला बघूयात आन्सर. फर्स्ट पॉइंट आहे, टेम्परेचर अँड एअर प्रेशर आर क्लोजली रिलेटेड. तर या दोघांच्या मध्ये खूप असं साम्य आहे किंवा क्लोज रिलेशन आहे. वेअर एव्हर द टेम्परेचर इज हाय, जेव्हा तापमान जास्त असतं, एअर प्रेशर इज लो, हवेचा दाब कमी असतो. सेकंड पॉइंट,
ॲज द टेम्परेचर रायजेस, जेव्हा टेम्परेचर वाढतं द एअर गेट्स हीटेड, हवा ही तापते, उष्णता निर्माण होते. इट एक्सपांड्स अँड बिकम लायटर, आणि ती विरळ होते. This lighter air in the vicinity of the earth's surface starts moving up towards the sky. तर ही जी हलकी हवा आहे ही पृथ्वीच्या सरफेस पासून हळूहळू वरती जायला सुरू होते. ॲज अ रिझल्ट एअर प्रेशर इन सच एरियाज डिक्रीजेस, आणि त्याचाच परिणाम त्या एरियामधला किंवा त्या ठिकाणचं जे हवेचा दाब आहे हा कमी होतो, कारण तिथली हवा ही विरळ होते. Second question. Why is the subpolar low pressure belt formed? म्हणजेच सबपोलार म्हणजेच उपध्रुवीय. तर या उपध्रुवीय भागामध्ये कमी दाबाचे पट्टे का तयार होतात किंवा का निर्माण होतात? आन्सर बघा, ड्यू टू अर्थ्स कर्वेचर. तर आपला अर्थचं जे शेप आहे हाफ कर्वेचर, अर्थ्स कर्वेचर, the area between two parallel gates reduced as we move towards the poles. This results in lesser friction of the air with the earth's surface. Next, third point आहे, air in this region is thrown out because of this reduced friction and also because of the earth's rotational motion. Next, fourth point, this leads to the development of a low pressure belt in subpolar region. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे उपध्रुवीय भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो. That is in the area between 55 degree and 65 degree parallels in both the hemispheres. चला स्टुडंट, आता आपला तिसरा क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनमध्ये काही डाऊट वाटला तर कमेंट करून नक्की विचारा. थर्ड क्वेश्चन आहे, राईट नोट्स ऑन, म्हणजेच टिपा लिहा. तर आता याच्यामध्ये फर्स्ट, मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट, म्हणजेच मध्य अक्षवृत्तातील जास्त दाबाचे पट्टे. याबद्दल आपल्याला नोट लिहायची आहे आणि बघा याचं आन्सर. द हीटेड एअर फ्रॉम द इक्वेटोरियल रिजन बिकम्स लाइटर, starts ascending, and after reaching higher altitudes moves towards the polar region, that is towards the north and south pole. Due to low temperatures at the higher altitudes, air cools down and becomes heavier. This heavier air descends down in both the hemisphere in the region between 25 degree to 35 parallels. Next, this leads to formation of high pressures belt in these parallels of latitudes in the both hemispheres. Then this air is dry, hence the region does not get rainfall. तर हा जो भाग आहे हा, इथली जी हवा आहे ही कोरडी असते, त्यामुळे तिथे पाऊस पडत नाही. Consequently, most of the hot desert on the earth are found in this region. आणि त्यामुळेच पृथ्वीवरचे जे काही वाळवंटी प्रदेश आहेत हे याच भागामध्ये आढळतात. सेकंड, होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ द एअर प्रेशर. आता हवेच्या दाबाचा क्षितिज समांतर विभागणी
कशी होते याबद्दलची आपल्याला नोट लिहायची आहे. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन म्हणजेच क्षितिज समांतर. ओके, आन्सर बघा. द हीट रिसिव्ड फ्रॉम द सन इज अनइवन इन अ डिफरंट रिजन. तर सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. द डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर इज अनइवन फ्रॉम द इक्वेटर टू पोल्स. तर आता त्याच उष्णतेचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे सुद्धा असमान असतं फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. दिस डिफरन्स कॅन लीड टू डिफरन्स इन अ एअर प्रेशर. आणि या फरकामुळेच हवेच्या दाबामध्ये सुद्धा फरक पडतो किंवा फरक निर्माण होतो. देअर आर 4 एअर प्रेशर बेल्स फॉर्म्ड ऑन द अर्थ सरफेस. आणि त्यामुळेच 4 प्रकारचे हवादाब पट्टे हे पृथ्वीवरती निर्माण होतात, पृथ्वीच्या सरफेस भूपृष्ठावरती तयार होतात. इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट बिटवीन 5 डिग्री नॉर्थ अँड 5 डिग्री साऊथ parallels as the temperature is high here. तर इक्वेटोरियल लो प्रेशर कमी दाबाचा पट्टा हा 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ असतो, तिथे टेम्परेचर असतं हाय. देन मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट म्हणजेच मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा between 25 degree and 35 degree parallels due to descending heavier air. त्यानंतर आहे सब पोलार लो प्रेशर बेल्ट म्हणजेच आपण मगाशी बघितलं उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा हा असतो 55 डिग्री टू 65 डिग्री parallels due to the friction and rotation of the earth. आणि नेक्स्ट आहे पोलार हाय प्रेशर बेल्ट formed between 80 degree and 90 degree parallels due to the low temperatures. Okay, next आहे fourth question, filling the gaps with the appropriate option. तर त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ओके, फर्स्ट, at higher altitudes air becomes, ऑप्शन येणार thinner, हवा विरळ होत जाते. सेकंड, एअर प्रेशर इज एक्सप्रेस्ड इन, ऑप्शन काय काय दिले आहेत बघा, मिलीबार्स, मिलीमीटर्स, मिलीलिटर्स, मिलीग्रॅम्स. आणि आपला करेक्ट ऑप्शन आहे फर्स्ट, मिलीबार्स. एअर प्रेशर हे मिलीबार्स मध्ये एक्सप्रेस केलं जातं. थर्ड, ऑन द अर्थ एअर प्रेशर इज युनिफॉर्म, अनइवन, हाय आणि लो. तर आपण मगाशी आन्सर मध्ये बघितलं पृथ्वीवरचं जे हवेचा दाब आहे हा कसा आहे, अनइवन आहे. सो इथे येणार अनइवन. फोर्थ, द प्रेशर बेल्ट स्प्रेड्स बिटवीन 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ पॅरलेल. इक्वेटोरियल लो, पोलार हाय, सब पोलार लो अँड मिड लॅटिट्यूडनल हाय. तर आपण मगाच्याच आन्सरमध्ये बघितलं इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट स्प्रेड बिटवीन 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ पॅरलेल. चला नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आहे, हाऊ डज अ हाय प्रेशर बेल्ट गेट फॉर्म्ड नियर 30 डिग्री पॅरलेल. Why does this region have hot desert? ओके, सो ऑलरेडी याचा आन्सर आपण बघितला आहे, तरी पण एकदा आपण बघूयात म्हणजे आपली रिव्हिजन होईल. आन्सर, द हीटेड एअर फ्रॉम द इक्वेटोरियल रिजन becomes lighter, start ascending and after reaching higher altitudes moves toward the polar region, that is towards north and the south pole. Okay, then due to low temperature at higher altitude the air cools down and become heavier. त्यामुळेच this heavier air descends down in both the hemisphere in a region between 25 degree to 35 degree parallels. आणि त्यामुळेच this leads to formation of high pressure belt
in these parallels of latitude in both hemisphere. This air is dry आणि त्यामुळे तिथली हवा कोरडी असते. तिथे पाऊस पडत नाही. Hence the region does not get rainfall and consequently most of the hot desert on the earth are found in this region. चला, sixth question. Draw a neat diagram showing pressure belts. Label the diagram. तर प्रेशर बेल्ट्स दाखवणारी आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि ती आहे अशा पद्धतीची. तर बघा, ही आहे ती डायग्राम. तर वरच्या साईडला जे आहे ते आहे पोलर हाय प्रेशर बेल्ट आणि इथं सुद्धा आहे पोलर हाय प्रेशर बेल्ट. त्यानंतर इथं जो आहे हा आहे सब पोलर लो प्रेशर बेल्ट. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, जो आहे 65 डिग्री 55 डिग्री टू 65 डिग्री. त्यानंतर 25 डिग्री टू 35 डिग्रीच्या दरम्यान आहे मिड लॅटिट्युडनल हाय प्रेशर बेल्ट म्हणजे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. आणि त्यानंतर इथे बघा 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ याच्या दरम्यान जो आहे तो आहे इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. ओके, तर अशा पद्धतीने त्याला आपण नावं सुद्धा व्यवस्थित द्यायची आहेत आणि ही अशी आकृती ड्रॉ करायची आहे. तर चला, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.